पैलवानांवर अन्याय होतोय, त्यामुळे आम्ही मोर्चा काढू असा इशारा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दिलाय। कुस्ती झाली नाही हे सर्वांनी पाहिलं असंही ते म्हणाले। सरकारने आता समिती नेमण्याची गरज नव्हती असं देखील पाटील यांनी म्हटलंय। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी राज्यामध्ये एकच महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा झाली पाहिजे यासाठी आता उपोषण करत असल्याचं पाहावयास मिळते। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आहेत। काय सांगाल, राज्यामध्ये अनेक महाराष्ट्र केसरी होत असल्याचं पाहावयास मिळते, काय नेमकी भूमिका आहे? राज्यामध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा एकदाच झाली पाहिजे। एक राज्य एक खेळ एक संघटना ही निविदा शासनानं काढली पाहिजे। महाराष्ट्र केसरी विजेत्याला डायरेक्ट थेट PSI पदी नियुक्ती केली पाहिजे। ज्या पद्धतीनं 3 वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर DYSP पदी नियुक्ती होती, त्याच पद्धतीने 1 वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर PSI पदी नियुक्ती झाली पाहिजे। महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजकानं, सरकारनं नाही आयोजकानं महाराष्ट्र केसरी विजेत्यास 1 कोटी रुपये बक्षीस दिलं पाहिजे। शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाडची 3 वर्षाची बंदी उठवली पाहिजे। त्याच पद्धतीनं राज्य व राष्ट्रीय स्पर्धेच्या पूर्वी पैलवानांची डोपिंग टेस्ट झाली पाहिजे, कारण सर्व पैलवान आज डोपिंगच्या विळख्यात अडकलेले आहेत। ह्या प्रमुख माझ्या 6 मागण्या घेऊन मी आज जिल्हाधिकाऱ्यापुढे बसलेलो आहे। माझ्या मागण्या मान्य व्हाव्यात सरकारच्या वतीनं ही विनंती करणार। आणि 5 तारखेनंतर खरखर तोडगा जर नाही निघाला तर मंत्रालयापुढे महाराष्ट्रातले 20 ते 25 महाराष्ट्र केसरी त्यांच्या गदा, हिंद केसरी व त्यांच्या गदा नेऊन आम्ही मंत्रालयापुढे ठेवणार आणि तिथं आमरण उपोषणाला चंद्रहार पाटील बसणार। तिथं जे काही आज मी आहे ते कुस्तीमुळे आहे। कुस्तीसाठी माझा जीव गेला तर त्याची मी फिकर करणार नाही। कुस्तीचं कल्याण झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे हीच माझी भावना आहे। आणि सरकारने त्या 25-30 गदा सगळ्या जमा करून घ्याव्यात। त्यावेळेस ह्या पदाची तुम्ही किंमत ठेवणं झालं आहे, त्या गदा आम्हाला घरात ठेवायची नाही, तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये ठेवा, मंत्रालयात ठेवा। हे आम्हाला गदा नको म्हणून आम्ही सगळ्या गदा माघारी देणार।